3:30च्या आजच्या भागामध्ये आम्ही युवराज श्रीमंत तेजपालराजे वाघ सरकार तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण कोल्हापूर नगरीतल्या एका संस्थानाला भेट देणार आहोत आणि या संस्थानाचं नाव आहे सरगम विहार। तेच ते आम्हाला माहितच होतं, सरगम विहार। या विहारामध्ये आपण चौफेर विहार करणार होतो। या विहाराबद्दल माहिती देणार आहेत आमच्या ताईसाहेब। ताईसाहेब कुठे गेल्या? नमस्कार ताईसाहेब, हा घ्या माईक आणि या सोसायटी बद्दल सांगा। नमस्कार, आमच्या सोसायटीत तुमचं स्वागत आहे। आम्ही सरगम विहार मध्ये राहतो। सरगम विहार बद्दल सांगायचं झालं तर अपार्टमेंट मधल्या फ्लॅटच्या संस्कृतीत जिथं माणुसकी हरवते, तिथं आम्ही कोल्हापुरात जिथं आम्ही राहतो त्या सरगम विहार मध्ये तुम्हाला माणुसकीचा ओलावा जर बघायचा असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या अपार्टमेंट मध्ये नेहमीच येत राहावं अशी आमची इच्छा आहे। आणि आम्ही झी मराठीचे बरेच कार्यक्रम बघतो, त्यातलं आम्हाला कुलवधू फार आवडतं आणि असेच कार्यक्रम झी मराठीनं देत राहावं। सोसायटीमध्ये कुठले कुठले उपक्रम राबवतात ते तरी सांगावं। आमच्या सोसायटीत गणेशोत्सव असतो, ज्या गणेशोत्सवात आम्ही सगळे एकत्र येतो आणि यातली एक खास वैशिष्ट्य असं सांगता येईल की आमच्याकडे प्रत्येक लेडीज ती ज्या पद्धतीनं घरी स्वयंपाक करते तिचं जे काही वैशिष्ट्य आहे किंवा जी स्पेशालिटी असते ती स्पेशल डिश प्रत्येक जण घेऊन येतं। उखाणे असतात जे फक्त लग्न झालेल्या बायकाच सांगतात। बघितलं, इथं फक्त लग्न झालेल्या बायकाच उखाणे घेतात, कुमारिका घेत नाहीत बरं। पण तुमच्या खाण्याच्या कार्यक्रमामध्ये मला कधीतरी बोलवाल ना? पुढच्या वर्षी नक्की आम्ही तुम्हाला आमंत्रण देतोय। बघितलं, अशी खातिरदारी करणाऱ्या ताईसाहेब असतील तर आमची तब्येत का नाही सुधारणार। असो, पण आता आपण सुरुवात करूयात आपल्या आजच्या कार्यक्रमाला टोकन्स वाटून। टोकन्स नामक मानपत्र सगळ्यांना वाटून झालेली आहेत। आता निवडायचे आहेत आपल्याला 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती, आणि हे शोधण्यासाठी आपल्या बरोबर आहेत युवराज। नमस्कार। आपलं नाव काय आहे? पियुष अतुल जाधव। पियुष अतुल जाधव। आपण काय करता? मी स्कूल मध्ये जातो। बर, तुझ्या मित्रांची नावं सांगाल का? आयुष रोटे आणि समर्थ आणि वैष्णवी। तू कुठे खेळायला जातोस? खाली तो इथेच खेळतोस? काय काय खेळतोस? हे फुटबॉल आणि गेम्स आणि बॅट बॉल। बॅट बॉल खेळतोस ना? आता माझं एक छोटस काम करायचं, मला यातली 3 टोकन्स काढून द्यायची, पटकन डोळे मिटायचे आणि मिक्स करून द्यायची। पटकन दे। 1 2 आणि 3 टोकन्स माझ्या हातामध्ये आलेले आहेत। पाहूयात कोण आहेत हे 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपले पहिले मानकरी आहेत क्रमांक 70। या राजे या या। आणि दुसरे मानकरी आहेत क्रमांक 60। अभिनंदन या। आणि आजचे आपले तिसरे मानकरी आहेत क्रमांक 74। या या मावशी साहेब या। राजे अभिनंदन। हे आहेत आपले पहिले 3 मानकरी जे खेळणार आहेत आपली पहिली फेरी अंदाजे किती। आपले 3 स्पर्धक आपला पहिला अंदाजे किती राऊंड खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत। बरं, ह्याला जाऊ दे ना, किती वेळ हे बेरिंग सांभाळणार, त्यापेक्षा डायरेक्ट बोलतो ना, गप्पाच मारतो त्यांच्याशी। नमस्कार, आपलं नाव? शोभा आमटे। आमटे मावशी, आपण काय करता? मी घरकाम करते। घरकाम करता? हो। घरी कोण कोण असतं? मी आणि माझी मुलगी आणि माझा मुलगा। बर, मग तुम्ही घरकाम करता? होय। मला सांगा की कोल्हापुरातल्याच का तुम्ही मूळच्या? नाही, मग आम्ही राजापूरच्या। कोकणातल्या? होय। बर, मग कोल्हापुरात येऊन किती वर्ष झाली? झाली 5 वर्ष। 5 वर्ष झाली। मग आता काय कोल्हापुरात रमलाय? हो। कुठे? सरगम विहार मध्ये। सरगम विहार मध्ये रमलाय? हे सगळे 7 सरगम सगळे सूर जुळलेत तुमचे इथे? हो। बर, मला सांगा की तुम्हाला ताक वगैरे आवडतं का? हो, आवडते। आवडतं? हो। मग ते ताक घुसळायचं काम किती कष्टदायक असतं ना, म्हणजे खूप। होय। मग ते कोण करतं? मी बनवते की ताक। बर, मग मुलीला नाही सांगत? नाही, तिला नाही सवय ताक करायची। का? असं का? असं नाही शिकवलं पाहिजे ना आईनी? कधीच करत नाही मदत? नाही। तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार, आपलं नाव? पूजा जाम सांडेकर। जाम सांडेकर?
जाम सांडतात ते सांडतात. बर, आवडतो जाम खायला? हो जाम आवडतो ना जाम सगळ्यांना? मग ते सगळं ब्रेडला असं जाम लावताना जाम वैताग येत असेल ना? आ? नाही येत नाही येत. बर, कुणाकुणाला आवडतं ते ब्रेड जाम घरात? घरात सगळ्यांना जाम. सगळ्यांना. कोण कोण असतं घरात? मी आणि मुलगाच. इथे आम्ही शिक्षणासाठी आलोय. बर, सगळ्यांनाच आवडतं. घरात कोण असतं? मी आणि मुलगा. आता इथे आम्ही मी आणि मुलगा. बर, मग मला सांगा की काका काय करतात? आमचं ज्वेलरी शॉप आहे. ज्वेलरी शॉप आहे? किती छान ना. म्हणजे असं ज्वेलरी शॉप असलं की बाहेर खरेदीची गरजच नाही. मग आता तो सीए होणार, म्हणजे तो सगळे आर्थिक ताळेबंद तो बघणार. मग सोन्याचे दागिने कुठे घडवणार? आमच्याच दुकानात. तुमच्या दुकानात. या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अमित कोळी. अमित कोळी. काय करतोस तू? आता मी 12वी सायन्स करतोय. बर, 12वी सायन्सला आत्ताशी गेलायस? आता गेलोय. बर, मग काय 11वीतली काय प्रगती? 11वीत 70% पडले. अरे मी ती प्रगती विचारत नाही. तुमच्या वर्गातली जी प्रगती आहे ना, हा. तिच्याबद्दल मी विचारतो. आहे ना प्रगती? आहे तर म्हणलं आहे. तिचं काय चाललंय सध्या? हा चालेल, ठीक आहे. सगळं ठीक आहे, मजेत? भेटते तुला वरचेवर बागेत वगैरे? नाही भेटत. अरे रे, प्रगती कधी भेटणार का तू याला? त्याशिवाय याची प्रगती कशी होणार आयुष्यात? बर, घरी कोण कोण असतं? मम्मी पप्पा भाऊ आणि मी. आता मी बाहेर राहिलाय शिक्षणासाठी. हा, मग तू मूळचा कुठला आहेस? माझे गाव वसगडे. मग कुठे आलं ते? इकडे सांगोड्याजवळ. बर, मग तू शिक्षणासाठी इकडे आलायस? होय, बाहेर राहिलाय. बर, तरी तुझी प्रगती इतकी जोरात चालली बर का. आता तुला या राऊंड मध्ये प्रगती व्हावी अशी माझी इच्छा आहे. तुला खूप खूप शुभेच्छा. ओके, थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये आम्ही तुम्हाला एक वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर ती वस्तू तुम्हाला मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यातली बोली कोण लावणार? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. आणि पहिल्यांदा बोली लावणार आहे अमित, त्यानंतर जामसांडेकर काकी आणि सर्वात शेवटी आमटे मावशी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे पोर्टेबल ब्लेंडर. ह्या पोर्टेबल ब्लेंडरची मोटार 125 वॅट क्षमतेची आहे. या ब्लेंडर सोबत विस्क ब्लेड आहे ज्याचा वापर ढवळण्याकरता किंवा मिक्सिंग करता होऊ शकतो. शिवाय मिन्सर ब्लेड ज्याचा वापर चॉपिंग करण्यासाठी होतो आणि बीटर ब्लेड आहे ज्याचा वापर फेटण्यासाठी होतो. शिवाय हा ब्लेंडर आणि सर्व ब्लेड ठेवण्यासाठी वॉल होल्डरही आहे. या विद्युत रवीची पहिल्यांदा किंमत सांगतायत अमित राजे. अमित राजे, हे घ्या 4 अंक. यातले 3 अंक वापरून तुम्हाला किंमत ठरवायची आहे. काय आहे आपला अंदाज? हा 299. 299 एवढी कमी किंमत असेल का याची? पाठीमागे काय अंदाज आहे? 999. इकडे 875. 875. तुमचा? 700. 700. पाठीमागे इकडे 640. तुला किंमत बदलायची आहे का? होय. बदल मग. 999. फिक्स करायची का ही किंमत? होय. चला तर मग शिक्कामोर्तब करूया या किमतीवर. लिहून टाकूया. काकी साहेब, आता तुम्ही किंमत ठरवा. काय आहे किंमत? 699. 699. फिक्स करायची ही किंमत. येस. नीट विचार करा. 9चा 6 करू शकता, 6चा 9 करू शकता. 699. 699. ठाम आहे या मतावर? पाठीमागे काही अंदाज? काहीच नाही का? फिक्स करायची ही किंमत. हो. शिक्कामोर्तब करायची. करूयात मग. आमटे मावशी, आता तुम्ही किंमत ठरवा. काय आहे किंमत? 929. ठाम आहे या मतावर? हो. लिहून टाकायची. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या ब्लेंडरची किंमत सांगितलेली आहे. अमितनी सांगितलेली किंमत आहे 999 रुपये. जामसांडेकर काकींनी सांगितलेली किंमत आहे 699 रुपये. तर आमटे मावशींनी सांगितलेली किंमत आहे 929 रुपये. पाहुयात या विद्युत रवीची खरी किंमत किती आहे.
आणि या विद्युत रवीची खरी किंमत आहे 999 रुपये. अभिनंदन अमित राजे, तुम्हाला मिळते ही विद्युत रवी.